पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे राहणाऱ्या 26 वर्षीय विशाल उर्फ विकी रमेश मोची या तरुणाची सोमवारी पहाटे निर्गुण हत्या करण्यात आली। वीज खंडित झाली म्हणून तक्रार करण्यासाठी जात असताना 6 ते 7 जणांनी विशालला गाठलं, पाठलाग करून त्याची हत्या केली। या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं असून दीक्षितवाडी शहरातील महावितरण कार्यालयाजवळ पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला होता। जुन्या वैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। 13 वर्षापूर्वी झालेल्या वादात आता बदला घेतल्याचं सांगितलं जाते। पोलीस घटनेचा तपास करीत असून फिर्यादी आकाश जनार्दन मोची यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो आणि त्याचा चुलत भाऊ विशाल मोची हे काशीबाई उखाजी शाळेजवळ वेल्डिंग दुकानात काम करतात। रविवारी रात्री उशिरा आकाश, विशाल आणि त्याचा मित्र रोहित भालेराव हे आकाशच्या घरासमोर गप्पा मारत होते। त्या दरम्यान अचानक वीज पुरवठा खंडित झाला। वीज पुरवठ्याबाबत तक्रार करण्यासाठी दोघेही मोटारसायकलवरून दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयाकडे निघाले होते। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जिम समोरून जात असताना भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर तसेच आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर व त्यांचे 6 ते 7 साथीदार वाढदिवस साजरा करत उभे असल्याचे दिसले। विशाल आणि त्याच्या मित्रांना पाहताच या टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरू केला। भीतीने आकाश आणि रोहित पळू लागले, मात्र आरोपींनी त्यांनाही पकडून मारहाण केली। महावितरण कार्यालयाच्या गेटजवळ पोहोचताच टोळक्याने विशालला मोटारसायकलवरून खाली ओढले। आरोपी भूषण, बद्या आणि खंड्या यांनी धारधार चाकू काढत एकामागोमाग एक गंभीर वार केले। इतर साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। हल्लेखोर आम्ही भूषणचे साथीदार आहोत, आमच्यावर MPDA लावता का, मारूनच टाकतो असे ओरडत होते। या दरम्यान विशालच्या मानेवर, छातीवर आणि डोक्यावर सलग वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात विशाल कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला। आकाश मोचीच्या फिर्यादीनुसार आरोपींशी त्याचा 2012 साली वाद झाला होता। त्यापासूनच 2 गटांमध्ये राग आणि दुरावा वाढला होता। विशाल मोची आणि त्याचे मित्र आकाश व रोहित यांच्याशी आरोपीचे जुने शत्रुत्व कायम होते। याच वैमनस्यातून हा निर्गुण खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।